नमस्कार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिकेत काम करणारे सफाई कर्मचारी यांनी फक्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सफाई करणार असे सांगितले. पनवेल महानगर क्षेत्रात MMRDचेही रस्ते आहेत, त्याचीही सफाई करायला अधिकारी करायला लावतात, त्याला आमचा विरोध आहे, असे आझाद हिंद कामगार सेनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सांगितले. पनवेल महानगर क्षेत्र स्वच्छ असावे त्याला आम्ही बांधील आहोत आणि ते आम्ही करणारच, पण जो रस्ता पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचा नाही त्याची जिम्मेदारी आपण का घ्यावी. यावेळेस माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, समाजसेवक रवी गोवारी, भाऊ भगत, प्रदीप भगत, शिवसेना कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी आणि अनेक सफाई कामगार उपस्थित होते. यावेळेस माजी नगरसेवक आणि अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले व आम्ही सर्व कामगारांच्या पाठी आहोत असे सांगितले. जयकुमार डिगोले यांनी निरोपाचे भाषण केले. आज 2 दिवसापूर्वी जे झालेल्या घटना आहेत, घटना काय घडली सांगा ना. सांगतो ना. 2 दिवस जे स्वच्छता कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून जे हवेला PWDचा जो भाग आहे तिथे काही कामगारांना स्वच्छतेसाठी घेऊन जात असतात. तिथे 2 घटना झाल्यात. एकाच्या डोक्यावर स्क्रू पडलेला, त्या दिवशी परवा दिवस एक मोठी प्लेट 2 माणसांना उचलणार अशी एकाच्या अंगावर पडली. तर येणाऱ्या काळात PWDच्या हद्दीत असून सुद्धा काही कामगारांना तिथे नेला जातो. तर आज सर्व प्रतिनिधींना, इथचे स्थानिक कार्यकर्त्यांना बोलून एक मीटिंग आयोजित केली होती की जेणेकरून येणाऱ्या काळात या PWDच्या किंवा त्या हवेच्या मुंबई पुणे हवेच्या इथे आम्ही जाणार नाही. याचं कारण असं आहे की इथे कोणत्याही कामगाराला इन्शुरन्स नाहीये, कोणतीही सेफ्टी नाहीये, तिथे बॅरिगेड्स नाहीयेत, कोणते हेल्मेट्स नाहीत, अशी कोणतीही सुविधा नसताना सुद्धा बलजोपरीने काही अधिकारी त्यांना फोन करून तिथे पाठवलं जातो. आणि स्वच्छता ही नक्कीच पनवेलसाठी केली पाहिजे. आणि जे स्वच्छता दूत म्हणून आपण ज्यांना ओळखलेलं आहे ते स्वच्छता त्यांच्या त्याच्या किंवा अंतर्गत रस्त्यांना स्वच्छता ही दिली पाहिजे. पण कोणत्याही सेफ्टी न देता, कोणत्याही त्यांना प्रोटेक्शन न देता वेळोवेळी JMPT हवे असेल किंवा मुंबई पुणे हवे असेल अशा ठिकाणी नेला जातो. उद्या कोणती दुर्घटनेत कोणाचा जीव गेला, कोणाचा हातपाय तुटला तर याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन घेणार? ते ज्याच्या अंडरमध्ये जो कॉन्ट्रॅक्टर करतोय तो घेणार की SI घेणार की अधिकारी घेणार? मग शेवटला त्याच्या पूर्ण परिवार हा रस्त्यावर येणार आहे. यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून या मीटिंगला चांगला न्याय भेटलेला आहे. ते येणाऱ्या काळात विधाते साहेब असतील यांच्या मंडेला भेटून या प्रश्नावर आपण चर्चा करून याच्यावर आपण मार्ग काढू. आणि याच्या व्यतिरिक्त आज आमचे सभागृह नेते असतील त्यांना सुद्धा भेटून आम्ही याच्यावर चर्चा करून जो कामगारांची इच्छा आहे, जी न्याय हवा आहे तो न्याय देण्याचा पुरेपूर आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही प्रयत्न करू. सर्व कामगार हे परमनंट आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहेत? कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहेत. काही कंत्राटी आहेत, काही परमनंट आहेत. विषय माणुसकीचा आहे. हा कंत्राटी किंवा परमनंटचा नाही. जीव हा कंत्राटी असेल त्याचा पण जाणार आहे आणि जो परमनंट आहे त्याचाही जाणार आहे. न्याय हा माणसाला भेटला. कळंबोली हवेला घटना घडली. जो अनंता बोहर त्याच्या छातीमध्ये ब्रिजच्या वरून जाणाऱ्या कंटेनर मधून प्लेट पडली, त्याच्या छातीला आणि हाताला मार लागला आणि त्याला MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं काल. ह्या जो साइन पनवेल हायवे, जुना मुंबई पुणे हायवे आणि कळंबोली सर्कल ते टी पॉइंट आहे आणि मुंब्रा हायवे आहे. हा जो रस्ता आहे तो PWDच्या मालकीचा आहे. पनवेल महानगरपालिका बेकायदेशीरपणे ह्या रस्त्यावर सफाई कामगारांना जबरदस्तीने तिथे त्यांच्याकडून साफसफाई करून घेते आणि जो रस्ता पनवेल महापालिकेच्या मालकीचाच नाही तिथं साफसफाई करणे हे चुकीचं आहे आणि हे बेकायदेशीर आहे. ह्यांना आम्ही मान्य करत नाही. कामगारांनी याला विरोध केलेला आहे आणि युनियन म्हणून माझाही आझाद कामगार संघटनेच्या वतीने याला विरोध असेल आणि इथून पुढे आम्ही ही साफसफाई करणार नाही. हा आमची संविधानिक जबाबदारी आहे. आम्ही महापालिकेमध्ये त्यासाठीच काम करतो की महानगरपालिका क्षेत्र हे स्वच्छता राहावं. यापूर्वी महापालिकेला कामगारांच्या जीवावरच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता स्वच्छतेच्या बाबतीत. पण आम्ही साफसफाई अंतर्गत रस्त्याची करून आम्ही आमचं काम हे जबाबदारीने पूर्ण पाडू. पण जो रस्ता आमच्या महापालिकेच्या मालकीचाच नाही तिथे जर महापालिकेला आम्हाला पाठवत असेल साफसफाईसाठी आमचा जीव धोक्यात घालून तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि ते आम्हाला मान्यही नाही. याला आम्ही आमचा कायमस्वरूपी इथून पुढे विरोध राहील. याच्यासाठी कामोठेचे स्थानिक नेते, नगरसेवक यासाठी एकत्र आलेले आहेत.